जागतिकीकरणानंतर मराठी माणसाची क्रयशक्ती वाढली, त्याचप्रमाणे गुंतवणुकीसाठी खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले. पारंपरिक पद्धतीमध्ये मुहूर्तावर सोने खरेदी केले जाते, तर आता संगणक क्षेत्रातील युवा पिढी नव्या वर्षाचे स्वागत करताना सोन्या चांदीपेक्षा हिऱ्यांच्या दागिन्यात गुंतवणूक करताना आढळतात. नवीन जनरेशन हिरे किंवा सिल्वरच्या दागिन्यांना जास्त प्रेफरन्स देते. गोल्ड तर असतंच, पण आता हिरे आणि सिल्वर किंवा प्लॅटिनम याला जास्त प्रेफरन्स देतात. बदलत्या पिढीचा ट्रेंड लक्षात घेऊन ज्वेलरी व्यवसायात अल्पावधीत यशस्वी झालेले पुण्यातील अग्रगण्य नाव म्हणजे मराठे ज्वेलर्स. दुकान सुरू केलं हे 18 मार्च 2012 या दिवशी लक्ष्मी रोडला पहिलं दुकान सुरू केलं. ते अगदी छोट्या जागेत होतं, म्हणजे 300 स्क्वेअर फुटाची जागा होती. त्यात खालती 150 स्क्वेअर फूट, वर 150 स्क्वेअर फूट अशी. तर ही सुरुवात करायचं एक कारण म्हणजे एक तर कस्टमरशी एक रॅपो जो इतक्या वर्षाचा माझा 97 पासूनचा ह्या बिझनेसमध्ये असल्यामुळं जो रॅपो डेव्हलप झालेला होता, त्यातनं कस्टमर्सकडनं मला बऱ्यापैकी फीडबॅक आला की तुम्ही सुरू करा, की आम्हाला एक तुमच्यावर विश्वास एवढा आहे, तर तुम्ही आम्हाला हे गोष्टी करून द्या. मग यातनं हे दुकान सुरू करायची एक इच्छा झाली आणि नंतर 18 मार्च 2012ला पहिलं छोटं दुकान चालू केलं. राजाभाऊ गाडगे मामा हा रत्नपारखी होता आणि तो पूर्ण हिऱ्याचाच सेक्शन सांभाळायचा. त्यामुळे नॅचरली आमचं पूर्ण ट्रेनिंग हे हिऱ्याच्याच सेक्शनमध्ये झालं आणि हिऱ्याबद्दलच मी किंवा माझा मोठा भाऊ आम्ही दोघंही इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे ग्रॅज्युएट जेमॉलॉजिस्ट आहोत, की हिरे, माणिक, पाचुमी, सगळी रत्न यांचं थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग आमचं इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या मुंबई ऑफिसमध्ये झालेलं आहे. 16 ऑक्टोबरला हे आत्ता आपण लक्ष्मी रोडला ज्या मोठ्या जागेत आहोत त्या मोठ्या जागेमध्ये आपण दुकान चालू करायला आपल्याला ती जागा मिळाली आणि तिथं आपण दुकान सुरू केलं. ते घटस्थापना म्हणजे मागच्या वर्षीची 2012ची घटस्थापना. पुण्यातील मध्यवर्ती भागातील म्हणजेच लक्ष्मी रोडवरील मराठे ज्वेलर्सच्या या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा उत्तम मेळ आढळतो. एक लक्ष्मी रोडला तसं बघितलं तर थोडं ट्रॅडिशनल गिराईक हे लक्ष्मी रोडला आहे. तर त्या हिशोबानं जे ट्रॅडिशनल दागिने आहेत त्याचबरोबरीनं हल्ली फॅन्सी दागिने सुद्धा म्हणजे फॅन्सी डिझाईन सुद्धा आता कस्टमर्सना गिराईकांना पाहिजे असतात, तर त्याप्रमाणे तीही आम्ही करून देतो. माझ्याकडे डिझायनर्सही असतात, म्हणजे गिराईकांना एखाद्या त्यांच्या मनात जी काही कल्पना आहे त्या हिशोबाप्रमाणे डिझाईन काढून देऊ शकतो, आम्ही दाखवू शकतो आणि मग ते करून देता येतं. हा एक ॲडिशनल फॅसिलिटी आपण म्हणतो ते आम्ही देऊ शकतो या ह्याच्यामध्ये. जनरली बघितलं तर बायकांना सारखी बदलणारी डिझाईन्स पाहिजे असतात, नाविन्य पाहिजे असतं प्रत्येक डिझाईनमध्ये, तर ते त्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्यांच्या कस्टमरचं काय आवड आहे हे लक्षात घेऊन मग डिझाईन आणि कॉस्टमध्ये बसेल असं साधारण डिझाईन आपल्याला बघावं लागतं. पुण्याचा विस्तार प्रचंड वेगाने होतोय. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे कोथरूडच्या मध्यवर्ती भागात पौड रस्त्यावर मराठे ज्वेलर्सची दुसरी शाखा निघाली. इथे पार्किंगसाठी मोठी जागा आहे, त्याचप्रमाणे हे दालनही प्रशस्त आहे. इथं कितीही कस्टमर्स ॲट ए टाइम आले तरी गर्दी झाली आहे असं वाटत नाही. हे मुख्य या दुकानाचं वैशिष्ट्य आहे. दुसरा त्याचा या दुकानातला ब्राईटनेस जो आहे आमच्या आर्किटेक्टनी हे केलेला, त्यामुळं हे दुकान इतर दुकानांपेक्षा जरा उठून दिसतंय. हल्ली वर्किंग विमेन ज्या असतात त्यांना समथिंग आयदर दे प्रिफर रिअली गुड पीसेस विच किंमत इज नॉट अ इश्यू मेनी टाइम्स, कारण ज्याला जसं परवडतं तशा पद्धतीची वस्तू आपल्याकडे दुकानात असते. आणि हिरे मोठे किंवा लहान ह्याच्यात सगळ्या प्रकारचे डिझाईन्स आपल्याकडे आहेत. मेजरली एक अगदी कॉर्पोरेट लेवलवरती म्हटलं तर बायकांना बरेच वेळा छोटे छोटे कानातली, छोट्या अंगठ्या, छोटी ब्रेसलेट्स, छोटी पेंडंट्स हे प्रिफर करतात बारीक नाजूक चेनवर. मग हेही जास्ती आम्हाला विचारपूर्वक ठेवावं लागतं. आणि लग्नाच्या दृष्टिकोनातनं तर ते आपले मोठे पारंपरिक मोठे हिऱ्याचे दागिने ते असतात. पूर्वी हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करताना मराठी माणूस बिचकायचा, कारण तो परत विकताना अडचण येईल अशी त्याला भीती वाटायची. पण मराठे ज्वेलर्सने अनेक योजना आखून
हिऱ्यांबद्दलचे गैरसमज दूर केले आणि सोन्यापेक्षा हिऱ्यांमध्येच गुंतवणूक करणारे अनेक ग्राहक इथे नियमित येऊ लागले. Varieties was good enough. There was good variety, and the service or attention to detail was much better. बेसिकली यांचे डिझाईन्स खूप वेगळे असतात, त्यामुळे मला आवडतं. डिझाईन्स जे आधी होते ते बऱ्यापैकी ट्रेडिशनल असायचे आणि आता डिझाईन्स बऱ्याच मॉडर्न व्हायला लागलेले आहेत आणि मला जे ज्वेलरी जी आत्ता दिसते ती अशी ज्वेलरी आहे की जी वेस्टर्न आउटफिट्सवरती आणि इंडियन आउटफिट्सवरती दोन्हीवरती घालता येईल अशी. प्रत्येक ग्राहकाला हिऱ्यांबद्दल योग्य मार्गदर्शन करून व त्यांच्याशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करून मराठे बंधूंनी मराठे ज्वेलर्स या नावाची विश्वासार्हता वाढवली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे आता सर्वसामान्य माणसांमध्येही हिरे पारखण्याची क्षमता निर्माण झाली आहे. मराठे काकांचा मला सल्ला सगळ्यात जास्त आवडतो की काय मिळेल, कसं घेता येईल आणि सगळं ते जे ॲडवाईस देतात तो आम्हाला सगळ्यात जास्त आवडतो, त्यामुळे आम्ही नेहमी इथेच येतो. इतकी वर्षे परंपरेने बांधला गेलेला ज्वेलरी व्यवसाय आता बदलतोय. सोन्याच्या वजनदार भरगच्च दागिन्यांनी शृंगार करण्याऐवजी उच्च अभिरुची दर्शवणारे हिऱ्याचे मोजकेच दागिने घालणे नवी पिढी पसंत करतीये. या नव्या बाजारपेठेचा वेध घेऊन आपले नाव पुण्यासारख्या चोखंदळ रसिकांच्या मनात रुजवण्यात मराठे ज्वेलर्स नक्कीच यशस्वी झालेत. एक ह्याच्यात गिऱ्हाईकाचा विश्वास हा जो ह्या धंद्यामध्ये खूप मोठा आहे आणि खूप मोलाचा आहे. सचोटी आणि चांगली क्वालिटी आणि